तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहे आणि त्या बहिणींची केवायसी चुकली होती. ही केवायसी चुकली होती. मग 6 फेब्रुवारीला शासनाकडून केवायसी ऑनलाईन वेबसाईट सुरू झाली. ऑनलाईन पद्धतीने पुन्हा केवायसीची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने संधी दिली. 31 मार्चपर्यंत 31 मार्चपर्यंत केवायसीची शेवटची तारीख आहे, हे लक्षात ठेवा. मग आता यामध्ये काही बहिणी म्हणत आहे की आम्ही या 2 ते 3 दिवसामध्ये केवायसी सक्सेसफुल सबमिट केली. केवायसी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे, तरी पण आम्हाला पैसे आले नाही. केवायसी सबमिट झाली, 2-3 दिवसाआधी सबमिट झाली, तरी पण पैसे आलेले नाही. काही बहिणी विचारत आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे मग हप्ते एकत्र मिळतील का? तीनही हप्त्याचे पैसे 4,500 रुपये एकत्रित मिळतील का? आणि सर्वात मोठा प्रश्न आहे की केवायसी सक्सेसफुल झालेली आहे, मग आमचे पैसे आता कधी मिळणार? हा सर्वात मोठा लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. ओव्हरऑल प्रश्न जो आहे तो एकच आहे. जे काही मुद्दे, 3 महत्वाचे मुद्दे आहे मी सांगितले, पण प्रश्न एकच आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे की केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली, मग लाभ कधी सुरू होणार? आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार? कधीपासून आमचा लाभ पुन्हा सुरू होणार? तर बघा, या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही केवायसी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीन कलरचा पॉपअप आला, म्हणजे तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. पण बघा, तुमची केवायसी जी आहे ते फक्त शासनाच्या टेबलवर सबमिट झालेली आहे. शासनाच्या टेबलवर सबमिट झालेली आहे. अजूनपर्यंत केवायसीची चौकशी सुरू झालेली नाही. अजूनपर्यंत केवायसीची चौकशी सुरू झालेली नाही. कारण तुम्ही जे काही 2 नवीन प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे, आता ते उत्तर तुम्ही चुकीचे दिले की बरोबर दिले, त्यावर चौकशी होणार. आता ऑटोमॅटिक पद्धतीने चौकशी होते की मॅन्युअल पद्धतीने चौकशी होते? बरोबर. आता कॉम्प्युटराइज पद्धतीने ऑटोमॅटिक प्रश्नाचे उत्तर चेक केले जाते की मॅन्युअली पद्धतीने चेक केले जाते? आधी चौकशी होणार आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तर पाहून तुम्हाला पात्र किंवा अपात्र केलं जाणार. तुमची केवायसी अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केली जाणार. आता जास्तीत जास्त बहिणींनी केवायसी बरोबरच सबमिट केली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींचा लाभ सुरू होणारच आहे. बरोबर. तर आता केवायसी तुमची फक्त सबमिट झालेली आहे. केवायसीची चौकशी होणे बाकी आहे. केवायसीची चौकशी होणे अजूनही बाकी आहे. 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी पूर्ण करायची आहे. मग आता बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्ते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्ते एकत्रित मिळतील का? तर या टप्प्यामध्ये मिळणार नाही किंवा या वाटपामध्ये मिळणार नाही. म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप. जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटप आता बघा 2 ते 3 दिवसामध्ये होणार, अशी 100% आपल्याला शक्यता आहे. GR आला नाही तरी पण वाटप होणार 100%. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता. मग नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता तुम्हाला सध्या या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार नाही. या टप्प्यामध्ये कदाचित लाडक्या बहिणींना मिळणार नाही, कारण केवायसीची चौकशी अजूनही सुरू झालेली नाही. 2 दिवस झाले केवायसी सुरू झाली, केवायसी सबमिट झाली, पण चौकशी अजूनही पेंडिंग आहे. जोपर्यंत तुमची चौकशी होणार नाही, तोपर्यंत पात्र बहिणींच्या याद्या, केवायसी सक्सेस झालेल्या, अप्रूव्ह झालेल्या बहिणींच्या याद्या डीबीटी डिपार्टमेंटकडे जाणार नाही. तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ सुरू होणार नाही. तर बघा, आता लाभ कधी मिळेल? आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हप्ता तुमचा पेंडिंग झाला 4,500 रुपये. तर मग लाभ कधी मिळेल? तर बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही केवायसी पूर्ण केली, तर शेवटपर्यंत जर तुमच्या केवायसीची चौकशी झाली, तुमचा जो काही अर्ज आहे, तुमची केवायसी शासनाकडे पाठवण्यात आली, तुमची केवायसी अप्रूव्ह झाली, तर शासनाकडून मार्च महिन्याच्या वितरणामध्ये, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा वाटप जो होणार तो मार्च महिन्यामध्ये, मार्च महिन्याच्या वाटपामध्ये तुमचा लाभ सुरू केला जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. पण बघा, शक्यता आहे की कदाचित शासनाने ऑटोमॅटिक पद्धतीने जर केवायसी केली, ऑटोमॅटिक पद्धतीने जर शासनाने चौकशी केली, तर लगेचच याच महिन्यामध्ये लाभ मिळू शकतो. पण मला तरी असं वाटत नाही की या महिन्यामध्ये मिळेल. मला तरी वाटत नाही, कारण या महिन्यामध्ये चौकशी होईल, पुढच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींचा लाभ, त्यांची यादी जाईल आणि लाभ सुरू करण्यात येईल. मग 4,500 एकत्रित मिळतील का? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 हप्ते पेंडिंग झाले. मग आता फेब्रुवारी हप्ता सुद्धा पेंडिंग होईल, म्हणजे 6,000 रुपये. फेब्रुवारी हप्ता सुद्धा म्हणजे 4 हप्ते पेंडिंग झाले. तर बघा, आता मागच्या जो काही शासनाचा रेकॉर्ड आहे, जो काही मागचा रेकॉर्ड आहे, जून, जुलै, ऑगस्ट, मागच्या 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट मध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे जे आहे ते शासनाने काही कारणामुळे अटी व नियम लावून बंद केले होते. त्यामध्ये मग अचानक ज्या बहिणी पात्र झाल्या, त्या बहिणींचे फक्त सप्टेंबर महिन्यापासून शासनाने लाभ सुरू केला. पण जून, जुलै, ऑगस्ट किंवा 2-3 महिन्याचे पैसे शासनाने पाठवलेले नाही. पेंडिंग लाभ दिला नव्हता. ज्या दिवसापासून त्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या, ज्या महिन्यापासून त्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या, फक्त त्याच महिन्यापासून शासनाने त्या बहिणींचा लाभ सुरू केला. मग त्यामुळे हा डाऊट आहे की तुम्हाला पेंडिंग लाभ मिळणार की नाही, याबद्दल 100% शक्यता
नाही, याबद्दल मी तुम्हाला 100% प्रूव्ह देऊ शकत नाही किंवा 100% सांगू शकत नाही की तुम्हाला तुमचा पेंडिंग लाभ मिळेलच. पण ज्या दिवसापासून तुमची ई-के-वाय-सी चौकशी पूर्ण होईल, ज्या दिवशी तुमची यादी जाईल, त्या वितरणामध्ये तुम्हाला त्या महिन्यापासून 100% लाभ सुरू होईल. पण शासनाने जर ठरवलं की लाडक्या बहिणींना पेंडिंग लाभ सुद्धा द्यायचा, तर एकत्रित तुम्हाला मग 4,500 किंवा 6,000 रुपये मिळू शकतात. शासनाने ठरवलं पाहिजे, शासनाने हा निर्णय घेतला पाहिजे की ज्या बहिणींची के-वाय-सी चुकल्यामुळे लाभ पेंडिंग झाला, त्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4ही महिन्याचे पैसे एकत्र शासनाने पाठवले. शासनाने जर असा निर्णय घेतला तर तुमचा पेंडिंग लाभ तुम्हाला मिळू शकतो. नाहीतर मग रेग्युलर पैसे तुमचे त्या महिन्यापासून सुरू राहतील, पेंडिंग लाभ मिळणार नाही. तुम्हाला क्लिअर झालं असेल. या व्यतिरिक्त आणखी काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.